नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण फिरणार आहोत गिरगाव स का पाटील उद्यान ते ठाकूरद्वार। चर्नी रोड स्टेशनच्या पूर्वेला हाकेच्या अंतरावर आहे बानाजी आतश बेराम, जे आपण समोर बघतोय ते। हे पारसी धर्मस्थळ 1845 साली स्थापन करण्यात आलं। सेठ कावसजी बायरामजी बानाजी यांच्या फ्रामजी, करसेटजी आणि रुस्तमजी या 3 मुलांनी हे बांधलं। खाली आहे महर्षी कर्वे रोड। या रोडने आपण पुढे जाऊया स का पाटील उद्यानाकडे। हा महर्षी कर्वे रोड आहे। पूर्वी याला म्हणत क्वीन्स रोड आणि चौपाटी होती ती याला लगेच लागून होती। आता इथे रेल्वेचा ट्रॅक आहे आणि आता आपण पुढे जाऊया स का पाटील उद्यानाकडे। आता आपण पोहोचलोय स का पाटील उद्यानात। हे गिरगावात येतं। सुंदर उद्यान आहे एकदम। बरेचसे लोक झोपा काढत आहेत आणि काही लोक योगा करत आहेत, काही गप्पा मारत आहेत, मुलं झोपाळ्यावर खेळत आहेत। सुंदर असं सकाळचं वातावरण आहे स का पाटील उद्यान। या स का पाटील उद्यानाच्या बाजूला आहे कमळाबाई कन्याशाळा मार्ग। त्याने आपण जाऊया आतमध्ये। हा कमळाबाई कन्याशाळा रोड आहे, त्याने आपण आतमध्ये आलो की इथे आपल्याला लागतं मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय। आणि आतमध्ये जी लेन आहे ती आहे भाई जीवनजी लेन। उद्यानाच्या बाजूने आतमध्ये जाणाऱ्या कमळाबाई कन्याशाळा रोडने आपण पोहोचतो मराठी ग्रंथ संग्रहालयापाशी। या ग्रंथसंग्रहालयाच्या आतमध्ये जाणाऱ्या गल्लीचं नाव आहे भाई जीवनजी लेन। हे भाई जीवनजींची तुम्हाला मी माहिती सांगतो। हे त्या काळचे प्रसिद्ध सॉलिसिटर क्रॉफर्ड यांच्याकडे कारकून म्हणून काम करत। त्यांना पुस्तक जमवायचा छंद होता। भाई जीवनजी तसं चांगली स्थावर जंगम मालमत्ता बाळगून होते। मुंबईत त्यांची ठिकठिकाणी त्यांच्या मालकीची जमीन होती। 1906 साली ते वारले। त्यांच्यानंतर त्यांनी जमवलेली पुस्तकंही विखुरले गेली। याच परिसरात आहे नवरोजी सेठ लेन। या लेनमध्ये आहे द स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मुलींची शाळा। सोसायटीची स्थापना दादाभाई नवरोजी, भाऊदाजी लाड आणि सहकारी यांनी 1848 साली केली आणि शाळा 1884 साली स्थापन करण्यात आली। ही शाळा कमळाबाईंची शाळा म्हणून देखील प्रसिद्ध होती। मुंबईतील मुलींसाठी सुरू केलेली ही पहिली शाळा। भाई जीवनजी लेनने मी बाहेर आलो आहे। जगन्नाथ शंकर शेठ रोड आहे हा, आणि या रोडवर आहे श्री ठाकूरजी मुरलीधर मंदिर आणि 358 शेठ गंगाराम खत्रीवाडी। अद्भुत ठिकाण। या जगन्नाथ शंकर शेठ रोडवर या अशा इमारतींची रेलचेल आहे। गिरगावचं वैभव।
झावबावाडीच्या तोंडाशी आहे झावबा श्रीराम मंदिर. हे 1878 साली स्थापन करण्यात आलं आणि त्याच्यासमोर गिरगावचं मेट्रो स्टेशन आहे. या मंदिराच्या आवारात 2 सुंदर अशा दीपमाळा आहेत आणि समोरच्या बाजूला आहे देणावाडी. ही झावबावाडीतली धसवाडी आहे आणि मादुसकर चौकातनं आतमध्ये आलो आहे मी. इथे आहे द ग्रेट मादुसकर, गणपतींचा कारखाना आहे मादुसकरांचा, फेमस गणपती मूर्तिकार. हे आत्माराम बुवांचं श्रीराम मंदिर. या श्रीराम मंदिराच्या बाजूला लागूनच स्वामी समर्थांचं मंदिर देखील आहे आणि आतमध्ये मंदिराची स्थापन करणाऱ्या आत्माराम बुवांची समाधी देखील आहे. आत्माराम बुवा हे कोकणात राहत असत. कोकणातून इथे येऊन त्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली आणि लाकडाचं कोरीवकाम असलेलं सागवानी लाकडाचं सुंदर असं हे आत्माराम बुवांचं श्रीराम मंदिर. पाठारे प्रभू चॅरिटीचं श्री व्यंकटेश मंदिर. ही आहे करेलवाडी आणि समोर आहे आत्माराम बुवांचं श्रीराम मंदिर, स्वामी समर्थांचं मंदिर आणि श्री व्यंकटेश मंदिर आणि आहे जगन्नाथ शंकर शेटोड. आणि ही आहे गणपती निवास बिल्डिंग आणि समोर आहे ठाकूरद्वार नाका. आपण ठाकूरद्वार नाक्याच्या इथे पोचलो आहे आणि माझ्यासमोर आहे मेट्रोचं स्टेशन आणि वेगवेगळ्या वाड्या तर मी तुम्हाला दाखवल्या आणि वामनहरी पेठे इथेच आहे माझ्या मागच्या बाजूला. अशा तऱ्हेने ठाकूरद्वार हा सका पाटील उद्यान ते ठाकूरद्वार हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. हे आहे क्रांतीनगर आणि समोर आहे गिरगावचं मेट्रो स्टेशन.